बाजारात सर्व काही मिळते, पण दर्जा, किमती? मुंबई ग्राहक पंचायतीच्या सभासदांना विचारा, दर्जा ही काय चीज असते. दाणेदार रवा, टम्म फुलणारे सळसळीत साबुदाणे, बिलकुल निवड नसलेली धान्य, कडधान्य, चविष्ट डाळी, पौष्टिक पिठं, ताजा सुकामेवा, रसरशीत मसाल्यांचे पदार्थ, एकदम तेजस्वी हळद तिखट, चटकदार लोणची, सॉस, पापड, तोंडात टाकायला चिक्की, कुकी, खाकरा, घाईच्या वेळेसाठी झटपट इडली मिक्स, आंबोळी मिक्स, उत्तम प्रतीचे होजियरी, टॉयलेटरी, स्टेशनरी, पुस्तकं आणि कुकवेअर सुद्धा. आणि हे सर्व वाजवी दरात, कारण थेट निर्मात्यांकडून आपल्याकडे येतं. लाल तिखट, हळद, भाजणी, पिठं अशा काही प्रकारांची तर निर्मिती सुद्धा या संस्थेतर्फेच होते. त्यामुळे दरमहा 20% बचत होते. आणि आपण एका मोठ्या ग्राहक संस्थेचा भाग असल्यामुळे मिळणारे अदृश्य फायदे तर आहेतच. आणि वेळच्या वेळी सामान घरात आलं की कसं कायम भरलेल्या स्वयंपाकघराचं समाधान मिळतं. सारखं बाजारात धावायला नको. त्या मोसमाला लागतील ते सर्व जिन्नस सभासदांच्या घरात हजर होत असतात. संक्रांतीसाठी तिळगुळ, दिवाळी जवळ येताच तयार चकली भाजणी, लाडू पीठ, सुगंधी तेल, साबण, पावसाळ्यात सुंठ पावडर, हर्बल जंतुनाशक, हिवाळ्यात कफ सिरप, च्यवनप्राश, उन्हाळ्यात सब्जा आणि सरबत. म्हणजे ऋतुमान, सणवार, आरोग्य आणि आपला खिसा, आपली सगळी काळजी घेणारी मुंबई ग्राहक पंचायत. आपल्या खरेदीचा उत्तम प्लॅनर म्हणजे MGP. हा सर्व गाडा हाकतात आपल्यातलेच काही निष्ठावान कार्यकर्ते. विना मोबदला देणे समाजाचे या भावनेने काम करणारे कार्यकर्ते. कार्यकर्त्यांच्या कामाची छान शिस्तबद्ध रचना आहे. एक आहे खरेदी समिती, जी आपल्या सर्वांसाठी काय, कसं, कुठून घ्यायचं हे ठरवते. या समितीतले कार्यकर्ते म्हणजे महाचोखंदळ आणि चिकित्सक. ते उत्पादक हेरतात, प्रत्येक उत्पादनाचं वापरून परीक्षण करतात. त्यांचं काम बघायला भारतभर कुठेही त्यांच्या प्रकल्पात अचानक जाऊन पाहणी करतात. सर्वांसाठी एकत्रित खरेदीसाठी योग्य भाव ठरवतात. आणि मग काय घ्यायचं, कधी घ्यायचं हे तारतम्याने ठरवतात. काही कार्यकर्ते सामानाचं वितरण नीट होतंय ना याची व्यवस्था बघतात. अगदी कामगारांच्या ड्युट्या, ट्रकलोड पूर्ण आहे ना, काय नाही बघावं लागत, पण जमवतात ते. मुंबई ग्राहक पंचायतीची स्थापना 1947 साली झाली आणि तेव्हापासून मुंबई ग्राहक पंचायतीची खरेदी समिती कार्यरत आहे. ही खरेदी समिती म्हणजे कोणी एका व्यक्तीचं काम ते नाहीये, कारण संस्थेचं काम हे सांघिकपणे चालतं. आणि या खरेदी समितीमध्ये खरेदी अध्यक्ष, खरेदी अधिकारी आणि सर्व वितरण केंद्रांचे सदस्य अशी एक टीम काम करत असते. आणि या टीमचं एकच उद्देश असतं की आपल्या कमिटेड सभासदांना उत्तम दर्जाच्या वस्तू रास्त भावांमध्ये मिळाव्या. मग त्या वस्तू कोणत्या? तर घरात लागणाऱ्या सर्व. पूर्वी ज्या वेळेला संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवात 10 वस्तूंनी झाली आणि नंतर त्या सभासदांच्या मागणीनुसार वाढत जाऊन त्या आज जवळजवळ महिन्याला 100 ते 105 पर्यंत आपण वस्तू देतो. त्यामध्ये घरात लागणाऱ्या आवश्यक आणि अत्यावश्यक अशा दोन्ही वस्तूंचा समावेश आहे. थोडक्यात मला विचारलं तर दरवाजात असलेल्या डोअरमॅट पासून आपल्या घरातला शेवटचा कोपरा, आपलं टॉयलेट, तिथं लागणारा टॉयलेट ब्रश आणि तिथलं क्लीनर इथपर्यंतच्या सगळ्या आवश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. या वस्तूंची निवड करताना कायम त्याचा दर्जा बघितला जातो आणि उत्पादकाशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न असतो. काही कंपन्या अशा आहेत की त्या कंपन्यांचे डिस्ट्रीब्युटरच नेमलेले असतात, मात्र त्यांच्याशी बोलणी करताना संस्थेचा संबंध डायरेक्ट त्या उत्पादकाशी आहे आणि त्या दराशी बांधिलकी करून उत्पादनं ठरवली जातात. अन्नधान्य, कडधान्य, डाळी म्हणजे शेतमाल, भुसारी. थोडक्यात भुसारी म्हणजे जे जमिनीतून उगवून वर येतं ते सर्व काही APMC मधून खरेदी केले जातं. आणि या खरेदीसाठी प्रत्येक वितरण केंद्राचा एक प्रतिनिधी, खरेदी अध्यक्ष आणि खरेदी अधिकारी असे मार्केटमध्ये जाऊन
दर महिन्याच्या खरेदीसाठी प्रत्येक वस्तू आपापल्या पद्धतीने कसोशीने तपासून खरेदी केली जाते. आणि जर काही वेळेला ती वस्तू पसंत नाहीच पडली तर सर्वानुमते ही वस्तू या वेळेला किंवा या महिन्यामध्ये वाटपात असणार नाही असा निर्णय घेतला जातो. परंतु दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. हे या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सभासदांना माहिती आहे की जी काही वस्तू येणार ती व्यवस्थित असणार. बरं, संस्था चळवळीसाठी काम करते, ग्राहकांसाठी काम करते. त्यामुळे एखाद्या वस्तूमध्ये ह्युमन एरर येऊन क्वचित कुठंतरी काहीतरी चुकीचं घडलं किंवा चुकीची वस्तू आली तर त्यासाठी सभासदांनी आपली तक्रार नोंदवली तर त्याची दखल घेऊन उत्पादकापर्यंत ती पोहोचवून पुन्हा सभासदांना योग्य वस्तू मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. समजा उत्पादकाकडून तसं काही घडलंच नाही तर मग त्या कंपनीशी संबंध ठेवायचा नाही ठेवायचा, त्या व्यापाऱ्याच्या वस्तू पुढे घ्यायच्या नाही घ्यायच्या याचे निर्णय खरेदी समितीमध्ये घेतले जातात. आता दरमहा लागणाऱ्या वस्तूंखेरीज काही उत्पादनं वार्षिक असतात. उदाहरणार्थ हळद आणि तिखट या वस्तूंसाठी तिखटाची खरेदी असेल तर बॅडगीमध्ये कर्नाटकामध्ये जिथं बाजार भरतो तिथं जाऊन थांबावं लागतं. आम्हाला लागणारी मिरची मिळेपर्यंत 2 दिवस 4 दिवस कधी कधी 8 दिवस पण लागतात. पण तिथं थांबून ज्या वेळेला तिथं बोली लागते त्याच वेळेला मिरची खरेदी करून मग तिथं तिखट दळून आणलं जातं. हळदीची खरेदी सांगलीमध्ये केली जाते, तिथंही असंच. तिथं होणाऱ्या सौद्यांमध्ये खरेदी समितीचे कार्यकर्ते जाऊन उभे राहतात आणि तिथं असलेले जे ऑथराईज व्यापारी आहेत त्यांच्या लायसन्सच्या थ्रू आपल्या संस्थेसाठी खरेदी केली जाते. आणि या वस्तूंसाठी वर्षातून एकदा मेंबर व्हायचा सुद्धा एक सीझन असतो. ज्यावेळेला या वस्तू दिल्या जातात त्यावेळेला त्याचा अट्रॅक्शन सभासदांना, त्यांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना खूप असतं. आणि अशा वेळेला थोडे आमचे सभासद वाढण्यासाठी सुद्धा संधी असते. त्यामुळं ही वार्षिक खरेदी म्हणजे एक वेगळा महोत्सव खरेदी समितीसाठी असतो आणि त्यासाठी खरेदी सदस्य काम करत असतो. आता हे संपूर्ण काम होत असताना कधीही कुठेही दर्जावर तडजोड कधीच केली जात नाही आणि सगळे संपूर्ण आपलं समर्पित वृत्तीने यामध्ये कार्यकर्ते काम करत असतात. हे खरंच एक वेगळं आणि अलौकिक असं काम या संस्थेमध्ये घडत असतं आणि त्यामुळे संस्थेच्या विस्ताराला, वाढीला एक चांगला आयाम मिळतो आणि हे कायम सगळ्या सभासदांमध्ये असतो. आणि त्याबरोबरच आम्हाला एक आनंदाची गोष्ट म्हणजे ज्याला सभासद एखादं उत्पादन दिल्यानंतर खूप खुश होतात, आनंदित होतात, अभिप्राय देतात. त्यावेळेला आम्ही सभासदांनी किंवा खरेदीतल्या सदस्यांनी जे कष्ट घेतलेले असतात त्याचं चीज झाल्याचं फार मोठं समाधान मिळतं आणि हेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हवं असतं आणि ते या संस्थेतून मिळतं. आमचा वैयक्तिक विकास होतो, आपलं व्यक्तिमत्व कधी फुलत जातं, बाहेरच्या गोष्टी कशा कळतात हे सुद्धा कळत नाही. हे या संस्थेमधली चालती बोलती एक पाठशाला आहे की जिथं कार्यकर्ता घडतो आणि यातच आम्ही ह्या संस्थेचे फार ऋणी आहोत हे सांगताना मला आज खूप आनंद होतो. हजारो कार्यकर्ते मिळून असं सारं काम पाहतात. म्हणूनच आपल्याला दरमहा सुमारे 100 वस्तू मस्त दर्जात आणि वाजवी दरात मिळतात. कारण तो सर्व खर्च इथे वजा आहे ना. मग आपण तरी अगदी आयत्या बिळावर नागोबा कसं व्हायचं या भावनेने सभासद थोडी तरी जबाबदारी पेलतात. सामान मिळतं ते आपल्या संघाला, किमान 11 जणांच्या गटाला. ते येतं महिन्यातून एकदा आपल्या गटाच्या सोयीच्या ठिकाणी. ट्रकमधून आलेले कामगार सर्वांचं सामान एकत्र उतरवतात. मग ते वाटून घेण्याची जबाबदारी घेतो प्रत्येक संघातला एक संघ प्रमुख आणि बाकी सारे सभासद त्याला किंवा तिला मदत करतात. दर महिन्याला एकत्र येऊन एकमेकास सहाय्य करू या पद्धतीने आपला ग्राहक संघ सुरळीत चालवता चालवता प्रत्येक संघ म्हणजे एक जिव्हाळ्याचं बेट होऊन जातं. हक्काचा, आपुलकीचा गोतावळा जमून जातो. वर्षातून एकदा 12 ठिकाणी भरणारी ग्राहक पंचायत पेठ म्हणजे तर खरेदीचा महोत्सवच. वर्षभरासाठी लागणारे कपडे, चादरी, भेटवस्तू, क्रॉकरी, पर्सेस, अत्तर, चपला सर्व खरेदी स्वस्त आणि मस्तशी इथेच करून टाकावी. एरवी पेठा या प्रकाराला किती व्यावसायिक रूप आलंय. मुंबई ग्राहक पंचायत पेठेचं आयोजन मात्र कार्यकर्तेच करतात. व्यावसायिकांना मागे सारेल इतक्या सफाईने.
तिथेही प्लास्टिक पिशव्यांना मज्जाव, बिल देण्याची सक्ती, काही दालनं सामाजिक संस्थांना देणं, ग्राहक शिक्षणासाठी एक स्टॉल, असा समाजहिताचा विचार असतोच. ग्राहक पंचायत पेठा हा मुंबई ग्राहक पंचायतीचा गेले 43 वर्ष चालत आलेला असा एक अभिनव उपक्रम आहे. मुंबई ग्राहक पंचायतीची जी मासिक वितरण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये ज्या वस्तू दिल्या जातात त्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य ग्राहकाला नसतं. त्यामुळे ज्या वस्तूंसाठी निवड करावी लागते, जी स्पर्शाने अनुभवावी लागते आणि त्याच्यात नाविन्य आहेत अशा वस्तूंचे स्टॉल्स आपल्या इथे ग्राहक पंचायत पेठेत दिले जातात. ग्राहक पंचायत पेठा आज मुंबई ग्राहक पंचायतीच्या नावाखाली ज्या भरल्या जातात त्याचं खूप चांगला बोलबाला झालेला आहे आणि अत्यंत विश्वासाने लोक ग्राहक खरेदीला इथे येतात. तर इथे बाजारपेठेतील ज्या ज्या म्हणून उचित प्रथा आहेत त्या उचित प्रथांचा तिथे अवलंब केला जातो. अनुचित प्रथांना इथे कुठेही वाव नाही. त्यामुळे या पेठांचा सगळ्यांनी जरूर आस्वाद घ्यावा. अशा या मुंबई ग्राहक पंचायतीची स्थापना 1975 साली गुढीपाडव्याला झाली. ग्राहकांचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या संस्थेचे सुरुवातीचे शिल्पकार होते सुप्रसिद्ध संगीतकार गायक सुधीर फडके, समाजकारणी मधुमंत्री, पत्रकार पा वा गाडगीळ, उद्योजक अशोक रावत, सत्शील आप्पासाहेब आणि प्रतिभा गोडबोले इत्यादी अनेक निरलस समाजसेवक. गंमत बघा, तेव्हाचे ग्राहक टंचाई, महागाई आणि भेसळ यांनी त्रस्त होते. आज वस्तूंची विपुलता आहे पण महागाई आणि दर्जाबद्दल साशंकता तशीच आहे. आज या संस्थेचे सुमारे 33,000 ग्राहक मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. ना नफा ना तोटा तत्वावर ही संस्था चालते. एकदम चोख आणि पारदर्शक व्यवहार ही या संस्थेची खासियत आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा विचार करण्याच्या तत्वामुळे अनेक गोष्टी आवर्जून जपल्या जातात. गहू, तांदूळ, साखर असे काही जिन्नस कापडी पिशव्यातून दिले जातात. एकत्रित खरेदी आणि वाटप यामुळे इंधनाची बचत होते. स्वदेशी आणि स्थानिक वस्तूंना प्राधान्य दिलं जातं. उगाच नाही, नॉर्वेच्या पर्यावरण मंत्र्यांनी आपली वाटप व्यवस्था हे शाश्वत जीवनशैलीचं आदर्श प्रारूप आहे असं सादरीकरण थेट युनोच्या व्यासपीठावर पर्यावरणवाद्यांसमोर केलं होतं. आणि आपल्या या वितरण यंत्रणेचं अनुकरण झिम्बाब्वेमधील एका ग्राहक संस्थेने केलं होतं. आपलं शारीरिक स्वास्थ्य जपायला सहाय्य करणारी ही संस्था आपल्याला ग्राहक म्हणून सजगपणे जगायला शिकवते. दरमहा प्रसिद्ध केलं जाणारं ग्राहक मासिक, वेळोवेळी ठिकठिकाणी होणारी प्रशिक्षणं, संवाद, मेळावे, बहुविध उपक्रम यातून आपण सुजाण ग्राहक म्हणून घडत जातो. रेडीमेड वस्तूंचं लेबल नीट वाचायला शिकतो. ग्राहक हक्क, कायदे आणि अधिकार माहिती होतात. ग्राहकांवर होणारे अन्याय, फसवणूक, गृहीत धरलं जाणं अशा प्रसंगी आपण न्याय मिळवायला तयार होतो. शिवाय आपल्या ठिकठिकाणी चालणाऱ्या तक्रार मार्गदर्शन केंद्रातून कोणाही अडलेल्या नडलेल्या ग्राहकांना मोफत सुयोग्य मार्गदर्शन मिळतं. तेही आपल्याच काही अनुभवी आणि अभ्यासू कार्यकर्त्यांकडून. आपले झुंजार नेते ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांचं संरक्षण करणारी कितीतरी कामं सुरू असतात. घर घेणाऱ्यांना सुरक्षा कवच देणाऱ्या महारेरा कायद्याला आकार देणं असो की रिक्षा टॅक्सीचे दर काबूत ठेवणं असो, अवाजवी जाहिरातींना चाप लावणं असो, राष्ट्रीय ग्राहक धोरण मसुद्याच्या आखणीपासून ते युनायटेड नेशन्सच्या पातळीवर ग्राहकांचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत या संस्थेने अमिट ठसा उमटवला आहे. ग्राहकांशी निगडीत प्रत्येक प्रश्न इतक्या अभ्यासू रीतीने आणि संयमाने हाताळला जातो की आपण या संस्थेचे सभासद आहोत याचा अभिमान प्रत्येक सभासदाला वाटतो आणि सरकार दरबारी आपल्या संस्थेला मान दिला जातो. समाजातल्या अनेक महनीय व्यक्ती आपल्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या होत्या आणि आहेतही.
साहित्यिक गंगाधर गाडगीळ, अर्थतज्ञ PR जोशी, प्राध्यापक रामदास गुजराथी, अणुतज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, वैज्ञानिक डॉक्टर बाळ फोंडके, वीरमाता अनुराधा गोरे असे मान्यवर या संस्थेचे अध्यक्ष किंवा विश्वस्त राहिलेले आहेत. अशा या संस्थेशी आपण जोडलं जावं असं कुणाला नाही वाटणार. संस्थेची वार्षिक वर्गणी अत्यंत माफक आहे. त्यातूनच ही ग्राहक हिताची अनेक कामं होत असतात. या संस्थेचं सभासद असणं म्हणजे लाभच लाभ, तोटा काहीच नाही. सभासद होणं अजिबात अवघड नाही. सामील कसं व्हायचं ते तुमच्या आसपासच्या कार्यकर्त्याकडून समजून घ्या. नमस्कार, मी शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष मुंबई ग्राहक पंचायत. आपण ग्राहक पंचायतीचे ग्राहक संघ स्थापन करायचे. नक्की कशासाठी? तर आपलं मासिक वाणसामान जे असतं ते घेण्यासाठी. मंडळी, आज बघा की वाणसामान आज देणारी बरीच मंडळी बाजारात आहेत. तुमच्या दारात येऊन देतात, तुम्ही घराबाहेर पडल्याशिवाय देतात, ऑनलाईन देतात, तुम्हाला कन्सेशन्स देतात, बुलबुलयात दाखवतात. आणि तरी पण मुंबई ग्राहक पंचायतच्या ग्राहक संघाद्वारे हे वाटप तुम्ही का घ्यायचं याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण मुंबई ग्राहक पंचायत ही ग्राहकांसाठी असलेली ग्राहकांची संघटना आणि त्यामुळे ग्राहकांना एकत्रित येऊन ग्राहकांना संघटित करून त्यांच्या हितासाठी लढणारी ही संघटना आहे. आणि निमित्त मासिक वाटप. कारण आपलं वाणसामान ही आपली प्रत्येकाची, प्रत्येक कुटुंबाची मासिक गरज असते. आणि मग आपण हे सगळ्या ग्राहकांना एकत्रित करून एकत्रित जेव्हा खरेदी करतो तेव्हा स्वाभाविक आहे आपल्याला त्याचा फायदा मिळणार. एकत्रित खरेदी केल्यामुळे किमतींवर नियंत्रण राहतं, आपल्याला जे दर पडतात ते स्वस्त पडतात. शिवाय आपण ग्राहक संघटना असल्यामुळे आणि व्यापारी नसल्यामुळे आपण हा सगळा व्यवहार एकत्रित खरेदी करून ग्राहकांना, आपल्या सदस्यांना जेव्हा वाणसामान देतो तेव्हा ते आपण चक्क व्यापारी तत्वावर न करता ना नफा ना तोटा तत्वावर करतो. दर्जाबद्दल आपण नेहमीच आग्रही असतो आणि एकत्रित खरेदी करून ना नफा ना तोटा तत्वावर आपण जेव्हा सरळ थेट खरेदी करून सामान तुमच्या दारात आणून सोडतो त्यामुळे तुमची मासिक बचत तर होते, उत्तम दर्जाही मिळतो. आता गंमत बघा की आपण या ग्राहक संघांद्वारे जेव्हा आपण वाणसामानाचं वितरण करतो त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे हे वितरण करताना आपण गहू, तांदूळ, साखर यासारख्या गोष्टी कापडी पिशव्यातून देतो आणि त्याचा आपण पुनर्वापर सतत करत असतो. त्यामुळे दर महिन्याला आणि वर्षामागून वर्ष असं गेले 45 वर्षाहून जास्ती आपण प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी ह्या गोष्टींसाठी कापडी पिशव्या वापरतोय आणि त्या दृष्टीने आपण फार मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बचत केलेली आहे आणि प्लास्टिकचा वापर कमी केलेला आहे. हे आपलं समाजाला दिलेलं योगदान आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे काम करणं हे एक सामाजिक योगदान म्हणून देखील आपण याच्याकडे बघितलं. दुसरी एक गोष्ट की आपण ज्या वेळेला एकत्रित खरेदी करून वाणसामान संघपोच करतो त्यावेळेला काय होतं की प्रत्येक ग्राहकाला किंवा प्रत्येक सदस्याला बाजारात जाऊन खरेदी करावी लागत नाही आणि त्यामुळे तुमचा इंधनावर होणारा खर्च त्याची बचत होते. इंधनाच्या खर्चाची बचत होते. त्याचप्रमाणे इंधन प्रदूषण जे रस्त्यावर होतं, तुम्ही वाहनं घेऊन जाणार खरेदी करायला, त्याच्यातनं इंधन प्रदूषण कमी होतं आणि त्यामुळे आपण पर्यावरण चांगलं राखण्यासाठी ह्या वाटप व्यवस्थेद्वारे हातभार लावत असतो. त्यामुळे अशा प्रकारे सामाजिक योगदान ह्या वाटप व्यवस्थेचं आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहक ज्या वेळेला वाटपाद्वारे सामान घेत असतो त्यावेळेला तो कुठेतरी स्वतःचा स्वार्थ असतो कारण त्याला चांगला उत्तम दर्जाचा माल मिळतो, त्याचबरोबर त्याची आर्थिक बचत होते, हा झाला स्वतःचा स्वार्थ. पण याच्यातनं परमार्थही साधता येतो की जिथे आपण समाजाचं हित साधतोय, संबंध सोसायटीचं हित साधतोय आणि त्यामुळे अशी ही जी वाटप व्यवस्था आहे ती आपण जास्तीत जास्त वृद्धिंगत करणं आवश्यक आहे. आता याचा आणखी एक फायदा कळत नकळत होणार की तुमचं योगदान किती मोठं आहे याची कल्पना करा की आज मुंबई ग्राहक पंचायतीचे जवळजवळ 32,000 कुटुंब आज मुंबई, ठाणे, वसई, पालघर, रायगड, पुणे इथे वेगवेगळ्या वितरण केंद्रांद्वारे संघटित झालेली आहे आणि ह्या संघटित शक्तीचा
एक प्रारूप म्हणजे मुंबई ग्राहक पंचायत, आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा ग्राहक संघटित होतो त्यामुळेच आज मुंबई ग्राहक पंचायत ही भारतातलीच नव्हे तर आशियातली सगळ्यात मोठी ग्राहक संघटना म्हणून ओळखली जाते. बरं, ही फक्त मोठीच आहे का? तर नाही. आर्थिकदृष्ट्या संपूर्णपणे स्वावलंबी अशी ही मुंबई ग्राहक पंचायत असल्यामुळे ह्या मुंबई ग्राहक पंचायतीला ग्राहकांचे अनेक लढे, ग्राहकांचे अनेक विषय, ग्राहक हिताच्या अनेक मोहिमा हाती घ्यायला आर्थिक पाठबळ आहे. कुठल्याही गोष्टीला आर्थिक अडचणीमुळे आम्ही मागे घेत नाही किंवा मागे राहत नाही. भारतातली ही एकमेव संस्था अशी आहे की केवळ स्वतःच्या आर्थिक पाठबळावर सरकारकडे कुठलंही ग्रँट्स किंवा मदत न मागता स्वतःच्या आधारावर, स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या आर्थिक शक्तीवर ग्राहकांचे वेगवेगळे लढे लढवत आलेले आहेत. नवीन नवीन कायदे घडवून आणलेले आहेत, ग्राहक हिताचे कायदे घडवून आणलेले आहेत. आणि त्याचबरोबर केवळ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर न राहता आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट युनायटेड नेशन्स पर्यंत जाऊन ग्राहकांच्या हक्कांसाठी काय चांगलं काम करता येईल याच्यासाठी आज मुंबई ग्राहक पंचायत कार्यरत आहे. पण हे जर का सगळं पाहिलं तुम्ही, हे कसं शक्य झालं, तर याचं उत्तर हे मुंबई ग्राहक पंचायत आज ग्राहकांना ग्राहक संघांद्वारे संघटित करून करत असलेलं मासिक जीवनावश्यक वस्तूंचं वाटप हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही सर्व सदस्य एकत्रित येऊन वाटपातनं सहभागी होता त्यावेळेला केवळ तुम्ही तुमचं जीवनावश्यक वस्तूच घेता आणि केवळ तुमच्यापुरतं राहता असं नाही, तर तुम्ही जी वार्षिक वर्गणी संस्थेला देता त्याचा फार मोठ्या प्रमाणात विनियोग हा ग्राहक चळवळ समृद्ध करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी केला जातो. त्यामुळे केवळ आपलं सामान घेणं नाही तर सामान घेता घेता एका चांगल्या संघटनेला पाठबळ देणं, आर्थिक पाठबळ देणं आणि आपला सामाजिक बांधिलकीचा जो एक भार आहे तो आपण म्हणजे याला सोशल ऑब्लिगेशन म्हणतो, ते प्रत्येकाचं आपण योगदान समाजाप्रती कसं परत करणार. तर मी केवळ सामान घेतलं आणि संघटित जरी झालो ना तरी याच्यातनं तुम्ही समाजाचं फार मोठं काम करताय हे लक्षात घ्या. त्यामुळे मासिक वाटप हे एक निमित्त, पण त्यानिमित्त सगळे आपण एकत्र येतो आणि त्याच्यातनं आपण वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम, ग्राहक हिताचे कार्यक्रम राबवत आलेलो आहोत. आणि त्यामुळे अशा प्रकारे आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ग्राहक हिताय ग्राहक सुखाय संघटित व्हा. मुंबई ग्राहक पंचायतीत सामील व्हा.